ऑडिटला ते झाले नसते, टेस्ट ऑडिट करायला जे आंबेडकर साहेबांनी आणली परवानगी कोर्टात, त्या कोर्टात आणलेल्या परवानगी थांबवायसाठी हिने अहोरात्र मंत्र्याची हुबरी जिजवायला आल्यात. तर ह्याला त्याचं धाडस नाही की टेस्ट ऑडिट करून घ्यायचं. 14 कोटी रुपये खंडित पगार. आता तुम्हाला माहित असेल मुरगुडा सुद्धा किती चिठ्ठीवाली तुम्हाला माहित असेल, किती जण कामावर जातात, किती जण राहतात तुम्हाला माहित असेल. 14 कोटी रुपये, 14 कोटी रुपये मध्ये एका टनाला किती रुपये बघा, किती भैया सांगायचे 100 रुपये नाही 1400 रुपये, 14 कोटी रुपये खंडित पगाराचे काढले. आणि त्यातले बऱ्यापैकी सगळ्या पगारातले बऱ्यापैकी पैसे हे संचालकांच्या खिशात गेले. तुम्ही कुठल्याही रोजंदारी असणाऱ्या कार्यकर्त्याला विचारावा, तिची माहिती घ्या, ते तुम्हाला सांगतील की रोजंदारीमध्ये एवढा प्रचंड भ्रष्टाचार आहे, तिथं प्रचंड भ्रष्टाचार. अशा या 14 कोटी रुपये उचलाउचली करणाऱ्या केपी साहेबांना आता धारा नाही. परवा आम्ही बिद्रीवर येत होतो, आमचा एक मित्र कारखाना चांगला चाललाय की, मी म्हटलं कशाला बोलायचं, कशापासून ठरवला चांगला चाललाय, अहो धूर चांगला आहे तुम्ही म्हणाला. अरे लेखा म्हटलं तू सगळ्या पैशाचा धूर आहे केपी साहेबांनी काढलाय, तुमच्या आमच्याकडे काय राहायला नाही. तुम्ही आम्ही नुसतं टाळ्या वाजवला, 32 रुपये दर दिला, 32 रुपये दर दिला. मला सांगा ह्या इथं सगळ्या जमलेल्या कार्यकर्त्यांनो किती जणांचा ऊस बिक्री कारखान्याला केपी साहेबांनी नेला हो? करा मग हातवर किती जणांचा नेला असला तर आहे का? कुणाचा हातवर आहे काय? नाही. तोंड बघून नेला, त्यांचा नेला, पाहुण्या पायाचा नेला, सगळ्या हुप्या संचालकांचा गेला. त्याचा सप्लाय की त्याचा पाहुणा, त्याचा सप्लाय पाहुण्याचा मेवणा, ह्याच्याशिवाय सामान्य कार्यकर्त्याचा ऊस गेला नाही. मग मला सांगा त्या 32 रुपये दराचा तुम्हाला मला काय फायदा झाला? 20 रुपयाची साखर घेतोय आपण सगळीजण, 20 रुपयाची साखर घेतोय. तुम्हाला मला या केपी साहेबांच्या कारभाराचा 1 रुपयाचा फायदा नाही, काही उपयोगाचा नाही. एक केपी साहेबांचं जे संचालक मंडळ घालवावं लागेल. आज इथे एवाय साहेब आहेत, तुम्हाला माहिती आहे एवाय साहेबांचं त्यांचं नातं काय होतं? जर घरचा माणूस तुम्हाला सांभाळता येत नाही, घरचा माणूस तुमच्या सोबत राहत नाही. इथं व्हाईस चेअरमन खोराटे साहेब आहेत, 6 वर्ष 5 वर्ष ते व्हाईस चेअरमन आहेत. इथं बाबासाहेब इंद्रो पाटील साहेब आहेत, यांनी सुद्धा त्यांच्या सोबत 5 वर्ष काम केलं. आणि ही सगळी मंडळी तुम्हाला सोडून चालले. का चालले त्याचा तिने आत्मचिंतन करायला पाहिजे. आणि तुम्ही आम्ही सुद्धा याचा विचार करायला पाहिजे. कारण त्यांना जर घरची माणसं सांभाळता येत नसतील तर तुम्हाला आम्हाला स्वतः सांभाळू शकणार नाही, त्यांचा काही उपयोग नाही. आज किती वर्ष झालं ते चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसल्यात, तर किती वर्ष आज त्यांना खुर्ची सुद्धा सोडवणार. काही नसलं तर मला तेवढंच पाहिजे असं म्हणून ते बसल्यात. आणि म्हणून यावेळी कसल्याही परिस्थितीत आपल्याला परिवर्तन करायचं आहे. आदरणीय संजय दादा मंडिक असू देत, आदरणीय समरजित राजा असू देत, आदरणीय एवाय पाटील साहेब असू देत, आणि आदरणीय कार्यसम्राट आमदार आंबेडकर साहेब असू देत, आदरणीय मुन्ना माडिक साहेब असू देत, यांच्या सगळ्या विचाराची यांनी दिलेली हे सगळे उमेदवार यांना निवडून द्यायचा आहे. मी तुम्हाला एवढा शब्द देतो, हे जर उमेदवार निवडून आले तर कधी तुमचा अपमान करणार नाही, तुमचा अपमान होईल असं कुठेही कृत्य करणार नाही. त्यांना कधी सत्तेची मस्ती चढणार नाही, कधी सत्तेचा मान चढणार नाही. गोरगरीब शेतकऱ्यांची, ऊस उत्पादकांना त्यांना हित बघून, या कारखान्याचं हित बघून सर्वसामान्यांचं कल्याण करण्यासाठी सगळी मंडळी जातील. त्यासाठी तुम्ही आम्ही सगळीजण कबशी या चिन्हावर शिक्का मारून 3 तारखेला त्यांना प्रचंड मताने निवडून देऊया आणि एक चांगला कारभार करण्यास संधी त्याला देऊया. एवढं बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जमादार साहेब. बिद्री साखर कारखान्याच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा आदरणीय जमादार साहेब यांनी केला. खरं तर या प्रचारादरम्यान साखळी व्याख्यानमालाच राजकांत जमादारांची ठेवायला पाहिजे होती. यानंतर मनोगत व्यक्त करतायत या आघाडीचे तगडे उमेदवार आदरणीय रणजितदादा पाटील साहेब. सर्वांना नमस्कार. श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या
2023-2028च्या निवडणुकीच्या मुरगुड येथील अतिभव्य प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, या जिल्ह्याचे आदरणीय खासदार संजय दादा मंडले, त्याचबरोबर राज्यसभेचे दुसरे खासदार मुन्नासाहेब माळी, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे आणि त्या समूहाचे सर्वासर्व आदरणीय भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय समर्जित दादा, त्याचबरोबर राधानगरी बुदरगडचे बुलंद आवाज आदरणीय आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेब व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत आपलं. त्याचबरोबर ज्यांचं आत्ताच आगमन झालं ते बुदरगड, राधानगर आणि आजऱ्याचे आमदार आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, आणि त्याचबरोबर या पॅनेलला अतिशय ताकद, म्हणजे मी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक प्रसंग मी सांगणार आहे आणि ते करते कर्मी जे या ठिकाणी बसलेले आहेत. ज्या वेळेला मोऱ्यांच्या गडीवरती हल्ला केला छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने, जसा गनिमी कावा एवांच्या बाबतीत तुम्ही केला, त्या गनिमी काव्याच्या म्हणजे कुणालाही शेवटचा आम्ही म्हणजे माघारी घ्यायच्या आदल्या दिवशी येवाय साहेब आमच्या बरोबर आहेत हे आम्हाला समजलं. त्याचं ते एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार की त्यावेळेला त्या गडीवरती, मोरांच्या गडीवरती ज्या वेळेला हल्ला केला, त्या गडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे एकटे लढत होते आणि ते लढत असताना शिवाजी महाराजांनी बाकी मोऱ्यांचं सैन्य सगळं निकामी केलं. काही त्यातले मोरे या ठिकाणी पडून गेले आणि एकटा बाजी प्रभू त्यावेळेला लढत होता आणि बाजी प्रभू 2 तास लढला. दानपट्टा त्याच्या हातामध्ये होता आणि कोणच जवळ येत नाही. बघितल्यानंतर थोडस नजर केली आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी उभे होते आणि शिवाजी महाराजांनी बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी कुणासाठी तू लढतोय? ये, या स्वराज्यासाठी लढ, तू आमच्यात ये. आणि तसं एवढ्या मोठ्या या जबाबदारीतनं येवाय साहेब तुम्ही त्या पलीकडच्या मोऱ्यांच्या संघटनेतनं निवडून आला, ते खरोखर अतिशय कौतुकास्पद आहे. खरोखर मी या ठिकाणी येवाय साहेबांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतोय. कारण राजकीय सोडचिठ्ठी ज्या वेळेला द्यायची पाळी येते त्यावेळेला मोठा प्रसंग जीवावरती आलेला असतो. अनेक नाती-गोती, अनेक कार्यकर्त्यांचे संबंध या ठिकाणी अडकलेले असतात आणि अशा सगळ्या प्रसंगामध्ये झालेला त्यांना त्रास आणि घेतलेली जबाबदारी या ठिकाणी पार पाडायच्या दृष्टीनं आणि या नेते मंडळींनी दिलेला निर्णय आणि त्याच्यामध्ये आंबेडकर साहेबांनी घेतलेली भूमिका, येवाय साहेब जर येत असतील तर या बिदरी कारखान्याची जबाबदारी, नेतृत्व हे येवाय साहेब तुमच्याकडे दिलं जाईल अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेणं आणि त्याला संमती सर्व या ठिकाणी नेते मंडळींनी देणं हा खरोखर या बिदरीच्या परिवर्तनातला एक महत्वाचा या ठिकाणी घटक आहे असं माझं प्रामाणिकपणाने म्हणणं आहे. बिदरीचा निकाल लागलेला, कारण ज्या गावामध्ये जाल, आता माझ्या गावामध्ये
1038 पात्र सभासद आहेत. मी ज्या वेळेला सर्वे केला त्यावेळेला 300 ते 350 लोकांचा ऊस या ठिकाणी बिद्री कारखान्याला गेला आणि जवळजवळ 700 लोकांचा ऊस, 700 ते 750 लोकांचा ऊस या ठिकाणी बिद्रीला गेला ना. ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. मग कुणाचा 5 वर्ष आहे, कुणाचा 17 वर्ष आहे, कुणाचा 10 वर्ष आहे. अशा अनेक सभासद या मुरगुडमध्ये नाही तर कागल तालुक्याचा ज्या वेळेला तुम्ही रेशो घेताय त्यावेळेला 80% सभासदांचा ऊस या ठिकाणी बिद्री सहकारी साखर कारखान्याला गेलेला नाही. ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की हा बदल करणं ही काळाची गरज आहे. आता माझ्यासारख्याचा ऊस जर जाळून न्यायची पाळी येत असेल, हांजी करून ज्या वेळेला त्या सभासदांच्या त्या शेती अधिकाऱ्याच्या दारात ज्या वेळेला जाऊन बसायची पाळी येत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंही नाही असं आमचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातला एकमेव हा साखर कारखाना आहे की ज्याला 70 किलोमीटरच्या आत सर्व ऊस या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्या कारखान्याच्या टनेजच्या कॅपॅसिटीच्या पेक्षा सुद्धा जास्त ऊस या ठिकाणी शिल्लक आहे. आणि केवळ ऊस शिल्लक नाही, मुबलक ऊस शिल्लक मी म्हणणार नाही, मुबलक ऊस या ठिकाणी आहे. बिद्री कारखान्याचा ऊस नेत नसल्यामुळं या ठिकाणी मंडलिक सहकारी साखर कारखान्याला जातोय. या ठिकाणी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला या ठिकाणी जातोय. दत्त आसुर्ले पोरले त्या ठिकाणी या ठिकाणी ऊस जातोय. आणि पलीकडं कर्नाटकामध्ये 2 साखर कारखाने, इकडे इंदिरा कारखाना, तिकडे अजून फराळेचा कारखाना, म्हणजे 5-7 कारखाने आमच्या या ऊसावरती या ठिकाणी आहेत. ऊस नेतात. आम्हाला पर्याय आहे म्हणून या ठिकाणी आहे. पर्याय जर नसता तर काय झालं असतं. एवढी दुर्दैव अवस्था या बिद्रीच्या सभासदांची या ठिकाणी झाली असते. हे ज्या वेळेला म्हणतो मी 70 ते 80% लोकांचा ऊस या ठिकाणी बिद्रीनं उचल केलेला नाही, पण गेल्या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये 1,87,000 टन कर्नाटकातला ऊस या ठिकाणी कसा आला हा सुद्धा सभासदांनी या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. तोडणीसाठी वाहनं नाहीत असं म्हटलं जातं. पलीकड मंडलिक सहकारी साखर कारखाना आहे. त्या कारखान्यामध्ये बैलगाड्या आहेत, ट्रॅक्टर आहेत, ट्रक आहेत. त्यांना या ठिकाणी वाहनं मिळतात. त्या सभासदांचा ऊस जातोय, बिद्रीच्या लोकांचा सुद्धा ऊस जातोय. शाहूची परिस्थिती तशीच आहे. शाहू आमचा या ठिकाणी ऊस नेतो. त्यांच्याकडे सगळी वाहनाची सोय आहे. मग तुमच्याकडे का नाही? तुम्ही का त्या वाहनांच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला नाही? केवळ भुदरगड मला वाटलं भुदरगडचे चेअरमन या ठिकाणी त्या तालुक्यातला तरी ऊस जात असेल तर त्या तालुक्यातला सुद्धा ऊस उचल केला नाही. केवळ बिद्री हा राजकारणाचा अड्डा या ठिकाणी बनवलेला. ही महत्वाची या ठिकाणी बाब आहे. आम्ही ज्या वेळेला म्हणतोय हा माझा व्यवसाय आहे म्हणून माझ्या व्यवसायासाठी जर माझी चूल या ठिकाणी चालणार असेल, माझं भवितव्य त्या कारखान्यावरती अवलंबून असेल, माझ्या कुटुंबाचं सर्वस्व त्या ठिकाणी अवलंबून असेल तर या ठिकाणी या व्यवसायाकडं या ठिकाणी राजकीय दृष्टीनं बघण्याची गरज नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून हा ऊस अनेक कारखान्याकडे जातोय, दुसऱ्या कारखान्याला जातोय या ठिकाणी ऊस. आणि म्हणून माझी विनंती आहे की या संचालकांनी या तोडणी प्रोग्राम मध्ये अजिबात या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे या बिद्री कारखान्यामध्ये ज्या वेळेला हे परिवर्तन होईल या संदर्भामध्ये राजे बोलतील, मंडलिक साहेब या ठिकाणी बोलतील.
की आपल्याला शेतकऱ्याचा जेनं करार केलेला आहे ते करार केलेला ऊस या ठिकाणी कारखान्याला कसा पोहोचवता येईल याच्यासाठीचा प्रयत्न या भविष्य काळामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती आपल्याला या ठिकाणी सांगतो. हा झाला तोडणीचा. कुठला कारभार चांगला? मी स्वतः या ठिकाणी खोराटे साहेब आणि आमचे बुदरगडचे उमेदवार नाथाजीराव पाटील आम्ही तिघ संचालक त्या ठिकाणी नॉमिनेटेड गव्हर्नमेंटनं प्रशासकीय मंडळावरती आमची नियुक्ती केली. आम्ही 6 महिन्याचा कारभार केला आणि आम्ही त्या 6 महिन्याच्या कारभारामध्ये 305 रुपये FRP पेक्षा या ठिकाणी भाव जास्त दिला. ज्या वेळेला आम्ही भाव 305 रुपये 6 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी देत असू तर मग तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही कोजनरेशनचा प्रकल्प या ठिकाणी उभा केलेला, त्यामधनं मिळणारा नफा या ठिकाणी, त्याच्यानंतर त्यावेळेला सुद्धा आम्ही कोजनरेशन मधला मिळणाऱ्या नफ्यामधनच या ठिकाणी 300 रुपये या ठिकाणी दिले, 305 रुपये या ठिकाणी दिले. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि म्हणून जो कारभार सभासदांच्या हिताचा व्हायला पाहिजे तो या ठिकाणी होत नाही अशी आमची या ठिकाणी विनंती आहे. या ठिकाणी कारखान्यानं माझे वडील विश्वनाथराव पाटील चेअरमन असताना दूध साखर विद्यानिकेतन शाळा बोर्डिंग सह चालू केली. इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी चालू केलं. त्याचं रूपांतर हायस्कूलमध्ये, त्याच्यानंतर त्याचं कॉलेजमध्ये रूपांतर या ठिकाणी झालं. पण त्या शाळेची आजची अवस्था जर बघितली तर अतिशय वाईट आहे. त्या संदर्भामध्ये आदरणीय समरजित राजेसाहेब तुम्हाला विस्तृतपणानं बोलतील काय अवस्था त्या दूध साखर विद्यानिकेतनची या ठिकाणी झालेली आहे. अतिशय वाईट अवस्था. तर ही वाईट अवस्था का आणली, का केली याचा सुद्धा विचार या ठिकाणी करणे गरजेचं आहे. त्या मुदाळच्या माळावरती केपी पाटील साहेबांनी आपली शाळा चालू केलेली आहे. त्यांचे वर्ग, त्यांच्या इमारती बघा वर्षाला वाढत चालल्या आणि आमच्या शाळा, आमचं दूध विद्यानिकेतन या ठिकाणी बंद पडायच्या अवस्थेमध्ये आहे. आमच्या गावचे संचालक त्या शाळेचे विद्यार्थी आहेत. कैलासवासी विजय मोरे सुद्धा त्या शाळेचे विद्यार्थी. का त्या शाळेकडे लक्ष दिलं नाही? का ती शाळा चालली नाही? गोर गरीब आमचे सभासदांची मुलं त्या ठिकाणी जर शिकली असती, आम्हाला शाळेला भरणारी फी सभासदाला जर मोफत प्रमाणात त्या ठिकाणी मिळाली असती तर त्या ठिकाणी आमची मुलं या ठिकाणी शिकली असती. ही वस्तुस्थिती या ठिकाणी नाकारता येत नाही आपल्याला. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय, येवाय साहेब, सीबीएसई बोर्ड आपल्याला चालू करावं लागेल त्या शाळेमध्ये. आज एवढी प्रगत शिक्षण दृष्टिकोनातनं आपल्याला जर विचार केला तर सीबीएसई माध्यमातून या ज्या वेळेला करू त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्या सभासदांच्या मुलांना न्याय दिला अशा पद्धतीचं काम या ठिकाणी होईल अशी आमची अपेक्षा. या निवडणुकीमध्ये 4 तालुक्याचा दौरा झालाय आणि आता उद्याला गारगोटीची सभा या ठिकाणी होणार. आमच्या 4 मोठ्या सभा संध्याकाळच्या झाल्या.
आणि त्या सभेचा उत्साह, कार्यकर्त्यांच्या मधला उत्साह मी जरा सांप्रदायातला आणि मला जरा राजकारण तुमचं किंवा सुरू झाली, निवडणूक सुरू झाली की काही गणित असतात, त्या गणिताच्या वरनं मला जरा समजते, थोडं समजतंय की 17 तारखेला आम्ही उमेदवारांनी काही लोकांना 25 लोकांना, आमच्या बाजूच्या 25 लोकांना या ठिकाणी या बिदरी सहकारी साखर कारखान्याची उमेदवारी या ठिकाणी मिळाली. आदरणीय आंबेडकर साहेब ज्या वेळेला नावं वाचत होते त्यावेळेला प्रचंड टाळ्याचा गजरामध्ये या ठिकाणी त्या उमेदवारीला पाठिंब्याचं नाव या ठिकाणी होत होतं. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि पलीकडच्या बाजूला त्यांनी उमेदवारी या ठिकाणी जाहीर करायला सुरुवात झाली त्यावेळेला भुदरगड मधले काही उमेदवार आंबेडकर साहेब तुमच्या नावाची गर्जना करत या ठिकाणी तिथनं बाहेर पडलेलं आणि आमच्या तालुक्यातल्या पुढाऱ्यांना लाखोळी या ठिकाणी व्हायचं काम त्या ठिकाणी केलंय. तिथंच आमचा पहिला या ठिकाणी विजय झालेला. हा विजय आमचा त्या ठिकाणी झालेला आहे. नाराजी प्रचंड नाराजी, कार्यकर्त्यांचा ओघ, कार्यकर्त्यांच्या दुसऱ्या पार्टीतनं आमच्या बरोबर यायचा प्रयत्न या ठिकाणी केला. आता काल शेलगावच्या सभेमध्ये कमीत कमी 1.5 तास लागत होता त्या सगळ्यांना गुच्छ देण्यामध्ये. एवढ्या लोकांनी त्या ठिकाणी प्रवेश केला. कालच्या वाळव्याच्या सभेमध्ये परवा दिवशीच्या तिथंही अनेक लोकांनी या ठिकाणी प्रवेश केला. देवाय पाटील साहेब तुमच्या सरवड्यामधल्या सभेला आणि ती गर्दी आणि लोकांनी दिलेला पाठिंबा या ठिकाणी बघितल्यानंतर माझी 100% खात्री या ठिकाणी झालेली आहे देवाय साहेब की हे पॅनेल, देवाय साहेब म्हणतात राधानीकृतनं 5,000 देणार पण भुदरगड, कागल आणि करवीर मिळून हे पॅनेल कमीत कमी 11,000 मताच्या लीडनं या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी व्यक्त करतो. या आघाडीचं चिन्ह आहे कप बशी. ही कप बशी मिळताना पण लई मोठी मारामारी आमच्या साहेब होते. या जिल्ह्याचे पालकमंत्री काकडे साहेबांना पाहिजे तशी लाकूडवर आणलेली. आम्ही नेमाप्रमाणे गेलो होतो. आंबेडकर साहेबांचे बंधू, त्यांचा फोन मला आला की दादा तुम्ही त्या ठिकाणी यायला लागते. आम्ही गेलो, सगळी वस्तुस्थिती मांडली, आमच्या वकिलांनी वस्तुस्थिती आमची मांडली. पहिला GR, त्यानंतर नवीन पोटनियम दुरुस्ती झालेल्याचा नियम त्या ठिकाणी त्यांनी वाचला. KP पाटलांचा काही वकील आलेला नव्हता, ते स्वतः त्यांनी मांडला, निर्णय दिला आणि तो सुद्धा निर्णय असा दिला की कप बशी आम्हाला या ठिकाणी मिळाली. अतिशय त्या अधिकाऱ्यावरची दाब एवढा प्रचंड मोठा होता. पण कायदा आणि आम्ही काय आता बारकी आहे काय, राज्य आमच्या ताब्यात आहे. राज्य आमच्या ताब्यामध्ये आहे. ताब्यामध्ये म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका. राज्यकर्ते जे स्टेजवर या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की कागल तालुक्यामधनं भरघोस असं मतदान कप बशी या चिन्हावरती आपण द्यावं आणि ह्या 25च्या 25 उमेदवारांना
प्रचंड बहुमतानं या ठिकाणी निवडून आणावं अशी आग्रहाची विनंती व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर या निवडणुकीचे किंग मेकर आदरणीय A.Y. पाटील साहेब, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. बिजली साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे लोकप्रिय लाडके खासदार आणि माझे जीवाभावाचे मित्र आदरणीय संजय दादा मंडलिक साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले शाहू कारखान्याचे चेअरमन आदरणीय राजे समरजित गाडगे साहेब, राधानगरीचे बुद्रुकचे लोकप्रिय कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, ज्याने आता या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, ते गोकुळचे माजी चेअरमन आणि आमच्या पॅनेलचे तगडे उमेदवार रणजितदादा पाटील, आणि या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या समोर राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी, या आघाडीचे सर्व उमेदवार, स्टेजवरील सर्व प्रमुख नेते मंडळी आणि या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी प्रचंड अशा संख्येनं उपस्थित असलेले कागल तालुक्यातील सर्व माझे शेतकरी सभासद बंधू, तरुण मित्र, छायाचित्रकार, पत्रकार आणि मित्र, खूप नेते मंडळी अजून आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. मी काय जास्त काळ बोलणार नाही. बोलायचं ते बोललोय, राधानगरीत बोललोय, गारगुटीला बोललोय, आणि मुरगुडला आल्यानंतर काहीतरी आपण बोलावं, काहीतरी सांगावं. निवडून आम्ही 100% येणार आहे, तुम्ही देणार आहे, ह्यात कोणत्या प्रकारची शंका नाही. आणि निवडून आल्यानंतर आमचा अजेंडा काय असणार आहे, विजन काय असणार आहे, हा कारखान्याचा 5 वर्षामध्ये उद्याचा आम्ही कारभार कशा पद्धतीने करणार आहोत, एवढंच मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्या कारभाराचा पाढा राजेकांत जमादारने आपल्या मनोगतामध्ये वाचला. दादानी सुद्धा कारभाराची सगळी माहिती, ऊसाची, पूर्ण वाहतुकीची या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. आणि विशेषतः कागल तालुक्यामध्ये मातवी असेल, बारगे असेल, भडगाव असेल, मुरगुड असेल, या सगळ्या परिसरातून बिजलीला ऊस तोडणी मिळाली नाही, याबद्दलचं या ठिकाणी रणजित दादाने सांगितलं, राजेकांत जमादारने सांगितलं. बिजलीच्या लय भारी दराबद्दल सुद्धा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. कागलचे सगळे माझे शुद्ध सभासद आहेत. इथल्या कागलच्या जनतेला कुणी शिकवायची गरज नाही आणि कुणी काय वेगळं काय सांगायची गरज नाही. आमच्या कारखान्याचे लय भारी चेअरमन सांगतायत.
मी या कारखान्याच्या शेतकरी सभासद उसाला राज्यात भारी दर दिला. सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. मी शेतकरी सभासदांची प्रगती केली, काही नाही. के.पी. पाटील साहेब, तुम्ही आमच्या जो उसाला दर दिला, मी त्यात आहे. तुम्ही त्यात हे कसा करायला शेतकरी सभासदांना आपण दर दिला. सरकारनं कायदा केला की शेतकऱ्यांना पिकवलेल्या उसाला दर एफआरपी प्रमाणे दिलाच पाहिजे, कायदा केला. आणि म्हणून के.पी. पाटील साहेब, या राज्यातले, या जिल्ह्यातले सगळे साखर कारखाने एफआरपीचा दर देत आहेत. आणि बिजली कारखान्याची एफआरपी 1262, 1267 एवढी असल्यामुळे आपल्या एफआरपीचा दर 3200 रुपये बसतो. ते देण्याचं काम के.पी. पाटील तुम्ही केलेलं आहे. एफआरपी पेक्षा जादा दर कधी तुम्ही देण्याचा प्रयत्न केलेला नाही. मगाशी दर सांगितला रणजित पाटलांनी की एफआरपी पेक्षा जादा दर दिला. प्रशासकाच्या काळात काकडे नावाचे प्रशासक आले होते, संचालक मंडळ त्यामध्ये, त्या काळामध्ये एफआरपी पेक्षा जादा दर दिला. त्याला म्हणायचं लय भारी. तुमचं हे लय भारी कुठे कुणा दिला, हिंदुस्थानात लय भारी नसतं. बोललो असतो खूप त्या लय भारीवर. दादांचं ऐकायचं नाही, दादांचं ऐकायचं आहे, राजांचं ऐकायचं आहे, आमच्या आमदार साहेबांचं ऐकायचं आहे. बोलत आमच्या आमदार साहेब दादा यायचे आहेत, चंद्रकांत दादा यायचे आहेत, धनंजय महाडिक यायचे आहेत. या सगळ्यांचं आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी घ्यायचं. आणि आम्ही उद्याच्या काळामध्ये या कार्यक्षेत्रातला पिकवलेला सगळा ऊस 100% करार झालेला सगळा ऊस आम्ही बिथिरला नेण्याचं नियोजन करणार आहे. यासाठी तुम्ही आम्हाला तिथं पाठवायचं. आम्ही पै पाहुण्याचं ऊस, जवळच्या गाडीत बसलेल्या कार्यकर्त्यांचा ऊस नेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. ज्या सभासदांनी करार केलाय त्या कराराप्रमाणे, तारखेप्रमाणे त्या सभासदांचा ऊस आम्हाला त्या ठिकाणी न्यायचा. हे आम्हाला उद्याच्या काळामध्ये करायचं. तोडणी कार्यक्रम जो कायमपणाने विस्कळीत होतो ते आम्हाला सुरळीत लावायचा आहे. आम्ही हे करणार आहे. कसे करणार आहे, काय करणार आहे, सगळे आमची नेते मंडळी, त्या सगळ्या नेते मंडळींना विश्वासात घेऊन त्याच्यावर चर्चा करून हे सगळं आम्ही उद्याच्या काळामध्ये करणार आहे. हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. भविष्यामध्ये मगाशी सांगितलं राजेकांत जमादारने हे रोजंदारी कर्मचाऱ्यांचं काय 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 भांडण आहे ते आम्हाला पटत नव्हतं. मी काय राजेकांत देत नाही, म्हणजे माहिती आहे. मी केलं त्यात, केलं की योग्य आहे, हे चांगलं आहे. आमच्या तालुक्यातला माझ्या वाचता संत तसल्या कसल्या भांगडीत नाही. राजकारण मग ले भांगडे असतील बाबा. तेव्हा मी काय बोलणार नाही, बोललंही बरोबर नाही. ते सगळं बघून सगळ्या त्या के.पी. पाटलांच्या कारभाराचा काय म्हणतात, ईट आला ईट आल्याला बघून मी त्यातनं बाहेर पडलो. या आघाडीमध्ये जे उद्याच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचं भलाई करण्यासाठी मी जी आघाडी तयार केलेली आहे ह्या सगळ्या नेते मंडळींनी, त्यावर जायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला. चुकीच्या पद्धतीने कारभार करायचा, मनमानी कारभार करायचा, चुकीच्या पद्धतीने लोकांना कसं सांगायचं माझं लय भारी. एकटीच टिपकी वाजवते, दुसरं कोण वाजवत नाही. स्वतःचा बोर्ड तयार करायचं, लावायचं. एकट्याचा स्वतःचा मोठा बोर्ड, व्हाईट चर्मचा सुद्धा बोर्ड तिथं लावायचा. मीच मालक, मीच सगळं केलंय. म्हणून के.पी. साहेब आम्ही सगळे त्यात आहे ना चांगल्या कामात. आम्ही सगळे आहोत. काहीतरी चुकीच्या पद्धतीने सांगायचं. तुम्हाला ह्या खुर्चीवर बसवताना स्वर्गीय मंडलिक साहेब होते, स्वर्गीय विक्रेशजी घाडगे तुम्हाला या खुर्ची बसवताना होते. आता त्यांची वारसा आल्यात तुम्हाला घालवायला. जाणार आहे तुम्ही, जाणार आहे, 100% जाणार आहे, शंका नाही. मग सांगितलं रणजित पाटलांनी हिशोब
चारी तालुक्यातले काय वातावरण झाले ते खरं आहे ते वातावरण. तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका. इथे लय जणी त्या मोठं बोलत्या, काय सांगायचं. आम्ही ऐकायला लावली भाषणं त्यांची. पायाखालची वाळू घसरलेली आहे, पायाखालची वाळू घसरलेली आहे. आणि वाटतं तसं चुकीच्या पद्धतीनं सांगतायत. काय सांगतायत, ज्याचा ऊस जाईत नाही तिची साखर आता 20 रुपये आम्ही किती 15 रुपये करणार. तुम्हाला कोणी सांगितली ती 20 रुपये करायला. आता का तुम्हाला धाड मारली 15 रुपये करायला सांगत का, ओरडत होतो आम्ही हे करू नका. केलं सार. आता निस्तारा. आम्ही करणार आहोत. सगळे नेते मंडळी आम्ही बसणार आहोत. 15 रुपये का आमच्या नेत्याने जे ठरलं 10 रुपये सुद्धा आम्ही आणणार करणार आहे. आम्ही सगळं तर आम्ही नेत्याला विचारणार, मी काय करणार नाही. आमचं ते पावलं म्हणजे मीच सगळे केले, मीच सगळे. आता बस वळलं वाघा पोळ्यासारखी गोष्ट आहे. कोण आता तुला सोबतीला सांगत होतो की मी ऐका, आमचं ऐका, हे करू नका. तुम्हाला काय समजतं असं करायचं. तुम्हाला सहज समजतं, आम्हाला काय समजत नाही. आता हे सांगायला आलं आम्ही ऊस नेणार आहे, सगळ्यांचा ऊस नेणार आहे. वरडतो 15 वर्षे 20 वर्षे किती पाटील, तुम्ही 17 वर्षे चेअरमन आहे. तुम्हाला तोडणी कार्यक्रम कधी सुरळीत कार्यक्रम करता नाही. आता मला आम्ही उद्या करणार आहे. उद्या किती पाटील तुम्ही कारखान्याच्या सत्तेत नाही ते विसरून जावं. किती पाटील हे सगळं करणार आहे. हे सगळे जे नेते मंडळी बसलेले आहेत त्यांच्या विचारानं यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सगळं उद्या करणार आहोत. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणार आहोत. यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. ती मी करणार नाही. सगळी नेते मंडळी सहकारात ज्ञान असणारी एक दृष्टी ठेवून निघालेली मंडळी, या मंडळींच्या बरोबर आम्ही सगळं विश्वास पूजाचा आम्ही काम सगळे करणार आहोत. कारखान्याच्या शेतकरी सभासदाचा सुद्धा अपघाती विमा कसा उतरता येईल ही भूमिका उद्याच्या काळामध्ये आम्ही घेणार. हे आम्हाला करायचं समाजाचं. तोंडणी वाहतूक कार्यक्रम सुरळीत करणार आहोत. माझ्या कारखान्याचा ऊस देणारा ड्रायव्हर, ट्रॅक्टरचा ड्रायव्हर, ट्रकचा ड्रायव्हर, गाडीवार अद्याप त्या मातीत फुटतो त्याच्यासाठी निवारा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही उभा करणार आहोत. हे आम्ही करणार आहोत. तुम्ही साहेब भूताचा निवारा तुम्ही पाडला असा नको. हे काय हा लाल झालं पाहिजे माणसाचं. ही भूमिका तुम्ही अनेक वर्षे घेत आलात. याचं उत्तर तुम्हाला उद्याच्या 3 तारखेच्या मतदानाविषयी मिळणार आहे. तुम्ही किती काय जरी सांगितलं आता सभासद ऐकायच्या मूडवर नाहीत. 100% नाही. मी सगळं फिरलोय, गारगुटी फिरलो, करगाव फिरलो, कागद सगळं बघितलंय. काय काय तो वातावरण एवढं फुल झालंय. अरे वा रणजित दादाने 11,000 काहीतरी वाटते का कुणास. अशी अवस्था झाली आहे निवडणुकीमध्ये. का कुणास लोकांनी ठरवलं परिवर्तन करायचं. निश्चित निर्णय घेतला लोकशक्ती सभांनी विजयच्या केपी पाटलांची या कारखान्याला हकलपट्टी करायची. हकलपट्टी असा निर्णय तुम्ही ठेवलेला आहे. तो निर्धार तुम्ही केलेला आहे. तुम्ही 7 उद्याला जे केला तुम्ही आम्हाला सर्वांनी द्यावी आणि काही नव्या योजना करण्यासाठी सुद्धा आम्हाला तुम्ही ताकद द्यावी, शक्ती द्यावी एवढी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी मल्टी पेशंट हॉस्पिटल त्या ठिकाणी आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे आम्हाला उद्याच्या काळामध्ये करायचं. आम्ही गेल्या लगेच करणार नाही. हे करणार आहोत. नेते बरोबर चर्चा करून बसून हे कसं करता येईल. दूध साखर विद्यानिकेतनचं मी काय जास्त बोलत नाही. सांगितलं रणजित पाटलांनी आपल्या वडिलांनी ते उभा चालू केले होते मेडिकल इंग्लिश स्कूल. त्याचा पत्ताच नाही. कुठे गेले ते कुणास ठाऊक. दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे होतं ते कधी मिळालं नाही. आर्ट कॉमर्स सायन्स ह्याच्या पुढे आम्ही कधी गेलो नाही. आणि आता म्हणतात आम्ही ते करणार आहोत. आता 17 वर्षे का झोपला का. आता मला करणार आहोत सगळं आम्ही. ते का केलं नाही माहिती आहे तुम्हाला. बरोबर करणारा माहिती असेल. ते केलं मी जे मुदळात उभा केले ते बंद पडेल म्हणून इकडे दुर्लक्ष केलं. अहो किती पाटील साहेब त्या विद्यानिकेतन मधून त्या शिक्षण म्हणून त्या शेतकरी सभासदांची पोरं कमी खर्चामध्ये शिक्षण कसं घेतील, दर्जेदार शिक्षण कसं घेतील ही कधी तुम्ही भूमिका घेतली नाही. तर माझ्या कॉलेजमध्ये
फी देऊन पोरं आली पाहिजे, डोनेशन देऊन पोरं आली पाहिजे, ही भूमिका सातत्याने तुम्ही घेतली. म्हणून बिजलीच्या त्या शिक्षण संकुलाचं मी म्हणते वाटोळ झाले सगळं. या मला दुष्काळाच्या उद्याच्या काळामध्ये त्या शिक्षण संकुलामध्ये दर्जेदार विद्यार्थी कसे बाहेर पडतील ही भूमिका उद्याच्या काळामध्ये आम्हाला घ्यायची आहे. हे करण्यासाठी तुम्ही आम्हाला या बिजली कारखान्याच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताने निवडून द्यावं मी विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आलो. ऊस विकास कार्यक्रम निवडणूक आली बघा, निवडणूक आली, ऊस विकास कार्यक्रम चालू ठेवला आमच्या चंदन साहेबांनी. संजीव माने बिचारे शेतीबद्दल ज्ञान असणारा माणूस आहे, त्याच्याकडे बोलून त्यांना आणलं. तालुक्यात 2-2 ठिकाणी मेळावे घेतले, निवडणूक पुढे होती. ते बिचारी जे 10 मिनिटं बोलायचं शिक्षणावर शेतीवर आणि त्याला थांबा म्हणायचे आणि मी आता बोलतो म्हणायचं. चर्मन आमचं कुठलं ऊस विकास काय ते मेळावा कुठला सोडला नाही. 4-15 तेवढाच उद्योग का निवडणूक लागली, माझं लय भारी लोकांना सांगायला पाहिजे, त्यावर मला वेळ मिळणार नाही ते सांगण्यासाठी ते ऊस विकास कार्यक्रम परिश्रम घेतले. इतर वेळा साफ मागच्या 10 वर्षात कधी घेतला नाही, पुढे मी ते कधी घेणार नव्हते. ते सगळं निवडणूक आली की डोळ्यासमोर काहीतरी ठेवायचं आणि काहीतरी चुकीच्या पद्धतीने कारभार करायचा. कुस्त्या मांजराच्या कुस्त्या मुरगुडकरांना जास्त माहिती आहे. मांजराच्या कुस्त्या गेल्या वर्षी निवडणूक तोंडावर होती, कुस्ती मांजराच्या कुस्त्या स्पर्धा ठेवल्या, या वर्षी ठेवले नाहीत, मागे बी किती 10 वर्षी ठेवल्या नाहीत आणि पुढे बी ठेवायला ते येणारच नाहीत, त्याची काय चिंता नाही. आणि खोटं नाटक काहीतरी सांगायचं, चुकीच्या पद्धतीने काहीतरी सांगायचं आणि काहीतरी लोकांच्या चुकीच्या पद्धतीने माझ्यासारख्या सुद्धा आरोप करायचा. मी 35 वर्ष केबी पाळसरची पाठराखण केली आणि मला वाटतं तसं की मी आता सभेमध्ये बोलायला लागलाय, चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगायला लागलाय किंवा आमच्या बरोबर होता 10 वर्ष होता, हे जर का तोंड शिवलं तर का ह्याला बोलता येत नव्हतं का? होय की पिसे माझं तोंड तुम्ही शिवलं तसा, काय बोलू देत नव्हतं सर, काय करू देत नव्हतं म्हणून तुम्ही मार्ग पत्करला म्हणला. काय बोलावं तर आमची अवस्था होती राजाचा पोपट मेला कोणी म्हणायचं असं आमच्या. आणि म्हणून या सगळ्याला गोष्टीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो. काल काय तर मुरगुडला सभा झाली, ते सभेत तिथे म्हणले काय काय किती तुम्ही खाली निघाला, तळाला निघाला, तुमचं आमचं नातं आहे, निवडणूक झाली की नाती गुत्ती राहणारच आहे, लग्नाला वराडाला जायचं, किती खाली निघालाय. काय म्हणले मुरगुडच्या सभेमध्ये, जावयाचा म्हणा अपमान झाला म्हणून असं लोक म्हणतात. म्हणले होय की पिसे म्हणतात, म्हणले राजकारणामध्ये तुम्ही माझा अपमानच करत असा केपी पाटील साहेब, राजकारणामध्ये चेंडामेंढा माझा केला असा. आणि काय म्हणता एवढ्या पाटलांनी चेअरमन मागितलं, आमदारकी मागितली, मला तुमचं काय केपी पाटील सगळं तुला लकला बाबा, काय काय करायचंय मला पाहिजे आहे, लोकांची सेवा करायची आहे, शेतकऱ्यांची सेवा करायची आहे, त्यासाठी मला तिथं जायचं आहे. माझ्या स्वतःच्या राजकारणाची मला तिथं जायचं नाही, लोकांच्या सेवेमध्ये. आणि काय म्हणले इतकं मुरगुडला, जावयाचं मागितलं असतं तर माझ्या वडिलाच्या प्रॉपर्टीतलं एखादा डाग दिला असता, डाग म्हणजे मला समजलं, डोंगर दिला असता. केपी पाटील साहेब, माझ्या बी आई वडिलांनी, माझ्या बी सगळ्या कुटुंबानं चांगलं माझं डाग तिकडे तयार केलं, माझ्या गावात, माझ्या तालुक्यात, आणि चांगलं सगळं केपी साहेब. मला तुमच्यावरती अपेक्षा नाही की तुम्ही डाग काय देता, मला राजकारणाला काय तुम्ही देऊ शकला नाही सर केपी पाटील साहेब. तुम्ही प्रॉपर्टीतलं मला काय प्रॉपर्टीतलं द्यायचं होतं केपी पाटील साहेब, मी त्याचा साक्षीदार आहे. केपी साहेब, तुम्ही माझी कळ काढली आणि कुठे कळ काढली आहे. केपी साहेब, सख्या फुलत्याला तुम्ही काय ठेवू शकला नाही, त्याचा मी साक्षीदार. केपी साहेब, मला सगळे सांगायला लावू नका, आणि आता उद्या येऊन बोला, पास करा, माफ झालं म्हणतात. दादा काय सांगायचं तेवढंच सांगतो, तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला काही माहिती नाही राजेश साहेब दादा, आम्ही तुला माहिती असेल, आमच्या भावा बाबा काय सांगायचं, काय काय केलं सर, काय केलं सर, काय ठेवलं सर आमचं आता शिल्लक करायचं. निवडणुका आल्या की सर्वांची मदत घ्यायची, सत्ता मिळवायची,
आणि पुन्हा 5 वर्ष त्या सगळ्या नेत्यांना विसरायचं हे काम तुम्ही आयुष्यभर करता. 625-30 वर्ष सत्ता या कारखान्याची भोगली आहे. अनेक दुसरे नेते आमचे या ठिकाणी आले. राज्याचे आमचे पालकमंत्री ते सुद्धा काय ते माझ्या दस्तुराला बोलले, काल इथे काय ते बोलले. तुम्हाला काय माहिती आहे? आमचे पालकमंत्री पालकमंत्र्यांनी सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर जबाबदारीने बोललं पाहिजे. काय बोलले? तेव्हा पाटलांना आमचा आत्मघात केला. काय केला मला समजा भाऊ, तुमचा आत्मघात केला. तुम्ही दोघांनी माझा कार्यक्रम करायचा ठरलं होता. तुला कार्यक्रम माझा करायचा निर्णय घेतला होता. ही आघाडी झाली म्हणून मी राजकारणामध्ये वाचलो होता. माझा कार्यक्रमच झाला असता. ते तुम्ही करणार होता मला माहिती होतं. आणि म्हणले आमचे चुकून बिचारे म्हणले की भोळा बाबा आमचा मंत्री आहे, आमचा नेता चुकून म्हणले असते. काय तर नरतोड्याला म्हणले, आणि कुठं म्हणले निवडणूक 1 वर्षावर वाढवली, निवडणूक सरकारनं वाढवली, शासनानं वाढवली, म्हणजे निवडणूक एक वर्ष पुढे वाढवली. आणि का वाढवली? या पाटलाचं द्याचं घ्यायचं काय तर ठरलेलं होतं. असं काय म्हणले पेपरला वाचलं. मी काय आमचं बोलत नाही. मी कधी आमच्या पालकमंत्र्यांमध्ये बोलल्यानंतर मला म्हणायची पडली, अहो मुस्लिम साहेब, मी बी तुमची 30 वर्ष हनुमंतासाठी सेवा केली आहे. माझ्यासारख्या गरीब सामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही द्या घ्यायचं बोलता. वाईट आहे साहेब, बोलू नका साहेब, बोलू नका. एवढ्या तुम्ही काम नका. द्या घ्यायचा मी पुढारी नाही. मी स्वाभिमानाचं राजकारण केलं म्हणून राजांचा स्वाभिमानी कार्यकर्त्यांची खरी उभा केलेली आहे. माझ्या त्याच्याबद्दल तुम्हाला शिक्षणमंत्री आदरणीय समाजस्थळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील व कोल्हापूरचे खासदार माननीय धनंजय माडिक साहेब यांचा व्यासपीठावर या ठिकाणी आगमन होतं. त्यांच्या टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं. त्याचबरोबर माजी आमदार माननीय अमर माडिक साहेब सुद्धा इथं उपस्थित होत आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. मी त्या घ्यायचा पुढारी नाही. माननीय चंद्रकांत पाटील माननीय शक्यतो वाढवण्याचं साहेब तुम्हाला पालकमंत्री म्हणून मला तुम्ही बोललेलं मला आवडलं नाही. की तुम्ही असलं तुमच्या कृपा करून बोलू नका. मी तुमच्यावर प्रामाणिकपणानं काम केलं. मी त्या घ्यायचा पुढारी मी नाही. एवढ्याच्या निमित्तानं मुस्लिम साहेबांना सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो. आता चंद्रकांत दादा या ठिकाणी आले. आम्हा सर्व आघाडीचे प्रमुख नेते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आघाड तयार केलेले आहे. दादाच्या नेतृत्वाखाली आघाड तयार केलेले आहे. दादाने सुद्धा 6 वर्षापूर्वी अशी दादाने आम्हाला मागच्या निवडून पाठिंबा दिला. दादाला मला वाटतं एकदा बोललो होतं कारखान्यावर विजय उत्सव साजरा करायला. त्यानंतर दादाला निवडणूक लागली तोपर्यंत त्या दादाला कधी बोलवलं नाही, सांगितलं नाही. दादा 2 वर्षापूर्वी म्हणले होते. दादांच्या लक्षात आहे का माहिती नाही, माझ्या लक्षात सगळं. दादांचे कार्यकर्ते सांगत होते दादाला, अहो दादा आम्ही बिदिरला किपी पक्षांना पाठिंबा दिला, आम्हाला सांगत नाही, विचारत नाही. दादा म्हणले मला बी कवा किपी विचारत नाही, तुम्हाला किती विचारेल. दादा बोलता बोलता बोलून गेले. सईद वर्षाला येतोय एका चैत्यानं काय देव म्हातारा विकत दादा त्याला बोलले होते. आता दादा सईद आलाय तो दादा त्याला घालवायचा. चैताचं दादा गोड देव तुम्ही सर्वांना मला द्यावं एवढी दादा तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत असतो. आणि उद्याच्या निवडणुकीच्या केला निवडणुकीमध्ये कमशिया चिन्हावर 25 शिक्के मारून ते पॅने प्रचंड अशा मताने निवडून द्यावं अशी कळकळीची विनंती करतो. जाता जाता मी मंडलिके साहेबांच्या कार्यकर्ते कसे असावेत, कार्यकर्ता कसा असावा मंडलिकाच्या कार्यकर्त्यांच्याकडे शिकावं. एकापेक्षा एक उमेदवार मंडलिक साहेबांच्याकडे होते. काय सांगावं तेच. दादाने सांगितलं पॅनेची रचना करताना अडचण यायला लागली. सांगितलं माझ्या याच्या बुरगुटच्या परिषद कार्यकर्ते दादा आम्हाला परिवर्तन करायचं, मंडलिकांचं राज्य या जिल्ह्यामध्ये पुन्हा उभा करायचा आमची मागणी. दादा सगळ्यांनी अगदी मनापासून मला द्या. सगळ्या उमेदवारांचं सुद्धा या ठिकाणी मी
पॅनेलचा प्रमुख म्हणून सर्वांचा मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. काही काळजी करू नका, उद्या या ठिकाणी आघाडीचं राज्य ना, आघाडीचं निश्चितपणे राज्य तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानाचं राजकारण आम्ही त्या ठिकाणी करू, एवढंच सांगतो मी जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद येवाय पाटील साहेब. केपींच्या ढोंगी आणि भ्रष्ट कारभाराचा पोस्टमार्टम आपण केला. धन्यवाद. यानंतर जिल्ह्याचे दमदार खासदार आदरणीय संजय दादा मंडलिक साहेब. दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री या कारखान्याच्या राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या मुरगुडच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले या पॅनलचे नेते, आमचे मार्गदर्शक, या राज्याचे तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री आदरणीय नामदार चंद्रकांत दादा पाटील, या पॅनलचे दुसरे प्रमुख नेते, राज्यसभेचे आमचे सहकारी खासदार आदरणीय माडिक साहेब, धनंजय माडिक साहेब, या पॅनलचे अनेक नेते, कागलच्या शाहू कारखान्याचे सर्व आदरणीय समरजितरावजी घाडगे, गुजरगड राधानगरचे रमदार आमदार आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि या पॅनलचे प्रमुख नेते आदरणीय येवाय पाटील साहेब, माजी आमदार आदरणीय अमल माडिक साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होते ते ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आदरणीय सकारामजी डेळेकर, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष सुखदेवरावजी येडूरकर, माजी नगराध्यक्ष नामदेवरावजी मेंदके, बिद्री कारखान्याचे माजी संचालक बाजीरावजी गोदडे, आर.डी. पाटील साहेब, जयसिंगरावजी भोसले, सुहासरावजी खराडे, व्यासपीठावर सर्व सन्मान्य गोकुळचे संचालक आहेत, या पॅनलचे सर्व सन्मान्य उमेदवार आहेत, जिल्हा परिषद माजी सदस्य भूषणदादा आहेत, वीरेंद्र मंडलिक आहेत, या कागल तालुक्यातील राजेसाहेबांना, मंडलिक साहेबांना मानणारे सर्व प्रमुख नेते आणि या पॅनलचे प्रमुख उमेदवार आणि मुरगुडचे सुपुत्र आदरणीय रणजित दादा, या पॅनलच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले कागल तालुक्यातील राजेसाहेबांना, मंडलिक साहेबांना मानणारे सर्व बहादर कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीची याची सभा खरं म्हटलं तर माझे वडील कैलासवासी मंडलिक साहेब, कैलासवासी राजेसाहेब यांच्या निधनानंतर माझ्या आठवणीप्रमाणे एवढी भव्य सभा कधी झाली. ती भव्य सभा आज इथं होते आणि या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले कागल तालुक्यातले सर्व सभासद, कागल तालुक्याच्या या परिवर्तन करण्यासाठी ज्यांनी अतिशय कष्ट घेतले ते सर्व कार्यकर्ते, माता भगिनी, खरं म्हटलं तर अनेक मुद्द्यावर अनेक वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, अनेक मंडळी बोलायचे. राजेसाहेब सुद्धा म्हणाले मीच आधी बोलतो. मी म्हटलं मी होस्ट आहे, आपण सगळे गेस्ट आहात, अविनाश दादा बरीचशी मुलगी आहे आणि म्हणून या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्ही प्रचंड संख्येनं आल्याचं सुद्धा स्वागत या निमित्तानं करतो. कारण मंडलिक साहेबांचे, येवाय साहेब म्हटल्याप्रमाणे राजेसाहेबांचे कार्यकर्ते अतिशय जिद्दीचे आहेत. कुठलीही निवडणूक लागली तर झोपून द्यायचं. खरं म्हटलं तर या निवडणुकीच्या आधी गेली 2 वर्ष या बिद्री कारखान्याचा कारभाराचा पंचनामा करण्यासाठी आदरणीय जाधव गुरुजी असतील, आदरणीय आंबेडकर साहेब असतील, उगले साहेब असतील, त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील, गेले 2 वर्ष सातत्यानं या कारभाराचा पंचनामा करत होते. अनेक दिवस या सगळ्या घडामोडीमध्ये मला नेहमी म्हणायचे कागलकर म्हणजे आता हळूहळू थंड झाले, बिद्रीमध्ये त्यांना फारसा इंटरेस्ट राहिलेला. गोष्ट खरी होती. आपल्या प्रत्येक विचाराच्या कार्यकर्त्याचा आपला आपला कारखाना होता. मंडलिक साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्याचा हमीदवाड्याला कारखाना होता, राजेसाहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना शाहू कारखाना होता, कृषी साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्ताजी कारखाना होता, सत्ताजी आमच्या संजय बाबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा अन्नपूर्णा शुगर कारखाना. आणि मग हळूहळू आपल्याला असं वाटायला लागलं आता बिद्री कारखान्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही, आपल्या आपल्या कारखान्यात उत्तमपणानं चालूया, आपला सगळा ऊस तिथे घेऊन जाऊया, हे करत राहिलो. आणि बरोबरच आंबेडकर साहेबांनी आम्हाला जाग करून दिली. या निवडणुकीच्या निमित्तानं मागच्या निवडणुकीची आठवण होते. मागच्या निवडणुकीला जाधव गुरुजी, आंबेडकर साहेबांनी आम्ही निवडून म्हणलो. आज व्यासपीठावरती सगळी जी प्रमुख मंडळी बघितली, आदरणीय दादा असतील, आदरणीय धनंजय माडिक साहेब असतील, अमन माडिक साहेब असतील, आदरणीय येवाय पाटील साहेब असतील, आदरणीय बाबा पाटील साहेब असतील, कोराटे साहेब असतील, या सगळ्यांनी या आघाडीला पाठिंबा द्यायचं ठरवलं आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सुरुवात पॅनल रचनेपासून सुरू झाली. या पॅनलच्या प्रचाराच्या निमित्तानं त्या कागल तालुक्यातल्या 46 गावांमध्ये जाण्याचा प्रसंग आला. रणजित दादा आम्ही सगळे उमेदवार, प्रमुख उमेदवार या प्रत्येक गावामध्ये गेलो आणि म्हटलं जातंय शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले की शेतच काम सांगते. त्या पद्धतीनं पॅनलचा अजेंडा तुमचं नाव विसरतो, पॅनलचा अजेंडा आम्ही ठरवायचा होता आणि प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर गावातून सभासद सांगत होता आमचा ऊस काय बिद्री कारखान्यात कधी नेला नाही,
सभासद किती? सभासद 300. नेला किती लोकांचा? 25 ते 30 लोकांचा. मुरगूमध्ये विचारलं किती लोकांचा आला तर रणजित दादांनी सांगितलं 1100 सभासद आणि केवळ 300-350 लोकांचा ऊस नेला. मला वाटलं मुरगुड आणि कदाचित एमगे आणि शिंदेवाडीवर अन्याय असेल, पण मी इथून सगळ्या कागल तालुक्यातल्या 46 गावामध्ये गेलो आणि 46 गावातून सांगितलं की आमचा ऊस बिदरला जातो आणि मला ऊस नेला पाहिजे. आम्ही सभासद आहोत, आम्ही त्या कारखान्याचे मालक आहोत. या भूमिकेत या निवडणुकीमध्ये तुम्ही सहभाग घेतलाय आणि त्याचं आम्ही स्वागत करतो असं कार्यकर्त्यांनी सांगितलं. आणि खऱ्या अर्थानं जी भूमिका आम्ही सगळी घेतली, आंबेडकर साहेबांनी जो आग्रह घेतला होता त्यामध्ये आम्ही सामील झालो, त्याबद्दल आम्हाला स्वतःलाच आम्ही भाग्यवान समजतो. आणि म्हणून या विभागातला एक कार्यकर्ता म्हणून या कारखान्याचा सभासद बनण्यापेक्षा या विभागाचा खासदार म्हणून या 70,000 लोकांचं भवितव्य ठरवणं, या भवितव्यासाठी काही कोणी हेळसांड करत असेल तर त्यामध्ये एक जबाबदारीची भूमिका घेणं, या भूमिकेनं एक त्या पॅनलचं प्रमुख पद मी स्वीकारलं. आम्ही सगळ्यांनी आवाहन केल्यानंतर मोठ्या ताकदीने सगळे लोक आले आणि म्हणून या पॅनलच्या निमित्तानं पॅनलची धोरणं, पॅनल कसं निर्माण झालं आणि पुढच्या काळामध्ये काम काय करणार आहे याचं अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलं. पण मला या निमित्तानं सांगायचं आहे, ज्या पद्धतीनं प्रत्येक गावातून आम्हाला लोक सांगायची ऊस तोडीचा कार्यक्रम चांगला नाही, ऊस विकासाच्या योजना कारखान्याच्या चांगल्या नाही, आजपर्यंत सभासदांना सन्मानाची वागणूक कधी दिली जात नाही. या कारखान्यावर कार्यक्षेत्रामध्ये एवाय साहेबांचा उल्लेख केला, ऊस घेऊन जाणारे जे ट्रॅक्टर असतील, ट्रकधारक असतील, ड्रायव्हर असतील, यांना सुद्धा बसण्यासाठी तिथे जागा नाही, पाणी पिण्याची सोय नाही, निवारा नाही, अशा अनेक गोष्टी लोक आम्हाला सांगत होते. आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये इथं आपली सत्ता आल्यानंतर काय करायचं याचं मार्गदर्शन सुद्धा करायचं. त्याच पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये आम्हाला करायचं आहे. आणि निश्चितपणानं या आजच्या भव्य सभेच्या निमित्तानं मला वाटतंय एवाय पाटील साहेबांनी राधानगरीतून सांगितलं, आज सुद्धा सांगितलं, जवळजवळ 5,000 मताचं मतदाधिक्य राधानगरी तालुक्यातून ते मिळणार नाही. सर्व्हिस तालुक्यातल्या सगळ्या सभा आणि आमच्या मुन्ना साहेबांचं काम बघितल्यानंतर, अंबाल साहेबांचं काम बघितल्यानंतर तिथं सुद्धा मोठी ताकद आपल्याला दिसून येते. आणि मग आंबेडकर साहेब भुदरगड तालुक्यातले कार्यकर्ते आम्हाला विचारतात कागलमध्ये काय होणार. आता काय मी सांगायला पाहिजे का काय? कागल तालुक्यामध्ये जे भुदरगड तालुक्यामध्ये होणार तेच होणार. कारण कागल भुदरगडचं जे सगळे मी बघितलं, आज काही गावाला गेलो, कागल तालुक्यामध्ये जे परिवर्तन व्हायला लागले ते मला वाटतंय 2-3 तालुक्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर वाटतं. त्याचं कारण असं की हा कारखाना कागल तालुक्यातले सभासद त्याचे खरे मालक आहेत. खरे मालक असल्यानं आता अलीकडे बाजूला ठेवलं जातं. पुढच्या काळामध्ये 10-10 वर्ष ऊस घालत नाही, 15 वर्ष ऊस नेतच नाही. आणि मग तुम्हाला सभासद का कमी करू नये अशा पद्धतीच्या दृष्टीचा सुद्धा आम्हाला सभासदांनी येतील एक भीती, साधारण भीती आमच्या कार्यकर्त्यांना वाटते. आणि यावेळेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना कागलकरांचा आहे, हा कारखाना सभासदांचा आहे, हा कारखाना राधानगरी, भुदरगड, करवीर या तालुक्यातल्या 218 गावातल्या सर्व सभासदांचा आहे. आणि त्यांचा सभासदांचा सन्मान देणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मी टीकाटिप्पणी करणार नाही. जसा फोनला कॉइन बॉक्स असतो, पैसे टाकले की बोलणारे काही माणसं आणि मी नाव कोणाचं घेणार नाही, अशी कॉइन बॉक्सवर म्हणजे काही म्हणून काही बरोबर गेले आंबेडकर साहेबांच्यावर जास्त बोलतात, माझ्यावर फारसे बोलत नाहीत. पण तरी सुद्धा माझ्यावर बोलतात आणि आंबेडकर साहेबांच्यावर बोलतात. त्या लोकांचा फारसा विचार कधी करायचा नाही. तर ही मंडळी माझ्या दृष्टीने सहकार नसेल, फार त्यांना सहकार्य करतं. अनेक संस्थांमध्ये सहकार्याचा अनुभव ते सांगतात आणि अशी मंडळी इथे येऊन काहीतरी राजकारणी त्याचा उल्लेख केला, ती मंडळी इथे बरळून जातात. त्याच्याविषयी मला फारसं बोलायचं नाही. पण समोरच्या पॅनलचे आदरणीय नेते, आदरणीय पालकमंत्री महोदय मुश्रीफ साहेबांनी मात्र त्या सगळ्या प्रकारची कल्पना त्यांना आलेली आहे. त्याचं काल भाषण मला समजलं. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं पुढच्या काळामध्ये जर सत्ता आली तर आम्ही ऊस तोडीचा कार्यक्रम सरळ करू. पुढच्या काळामध्ये सत्ता आली तर ज्या पद्धतीनं गोकुळला संपर्क सभेच्या निमित्तानं दरवर्षी सभासदांची चर्चा करतोय, हितगुज करतोय, त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊ असं ते म्हणाले. त्या कारखान्यामध्ये ज्यांनी ऊस काढला नाही त्यांना 20 रुपयानं साखर जी दिली जाते आणि ती साखर सुद्धा पिठी साखरेसारखी असते, अशाला सुद्धा चांगली साखर देऊ असं ते म्हणाले. आणि मग सगळी एवढी उपलब्धी मुश्रीफ साहेब आपल्याला झाली तर गेली 23 वर्ष तुम्ही आणि केपी साहेब काय करत होता हा प्रश्न या निमित्तानं. आणि म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये बघत असताना सगळा कारभार आपल्याला बदलायचा आहे. या सहकारामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये जो सोपवायचा आहे, या भूमिकेनं आम्ही प्रमुख नेते मंडळीने हा पॅनल उभा केलं. आणि ज्या ताकदीनं जर कागल असेल, भुदरगड असेल, राधानगरी असेल, करवीर असेल, त्या प्रत्येक तालुक्यातून आम्हाला तुम्ही पाठिंबा देताय, निश्चितपणाने हे परिवर्तन होणार आहे यामध्ये आता शंका राहिलेली नाही.
आणि म्हणून या निवडणुकीचं चिन्ह आहे कबशी. कबशी चिन्ह आपल्याला माहिती आहे 2009 सालामध्ये मंडलिक साहेबांच्या राजू शेट्टीची कबशी होती. या पॅनलमध्ये जे शुभचिन्ह आपल्याला मिळालेलं आहे या चिन्हावर 25 ठिकाणी शिक्के उडवून आमच्या पॅनलला प्रचंड मताधिक्याने विजयी करावं एवढीच विनंती मला या निमित्तानं करायची आहे. खरं म्हटलं तर अनेक गावामध्ये गेल्यानंतर अनेक कार्यकर्ते अनेक सूचना करतात. विशेषतः आज एका गावात मी गेलो होतो गंगापूरला. तिथल्या काही कार्यकर्त्यांनी म्हणाले ऊस तोडणीवर बोलताय, विकासावर बोलताय, तर आंबेडकर साहेब तुम्ही आणि सगळी मंडळी ज्या पद्धतीनं या ऊस तोडणीच्या बाबतीत सर्व शेतकरी या टोळ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे देतात, त्यांनी टोळ्या येत नाहीत आणि फार मोठ्या प्रमाणावर आमचं नुकसान होतं. त्या संदर्भात सुद्धा काही भूमिका घेतली पाहिजे अशी विनंती त्या शेतकऱ्यांनी केली. मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो, निश्चितपणानं ज्या भावना शेतकऱ्यांच्या आहेत अनेक लोकांनी त्याला फसवलेला आहे आणि म्हणून प्रत्येक कारखान्यानं या संदर्भातलं आता जवळजवळ टनाला 3 रुपये प्रति टन आपण देतोय आणि म्हणून गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या माध्यमातून जे प्रचंड असा निधी शासनाकडे जमा होतोय त्या निधीतून या सगळ्या ऊस तोडणी कामगारांचं रजिस्ट्रेशन व्हावं. जे ऊस तोडणी कामगार गबाळ्या येत नाहीत त्यांना सुद्धा या संदर्भातली वसुली व्हावी या संदर्भातला निर्णय सुद्धा महाराष्ट्र शासनाने घ्यावा. त्याचा पाठपुरावा आपण आमदार म्हणून, मंत्री महोदय चंद्रकांत दादा प्रमुख आपण म्हणून आणि मी सुद्धा खासदार म्हणून आमचे धनंजय माडिक साहेब सुद्धा या सगळ्यांच्या वतीने आम्ही करू एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. मुश्रीफ साहेब काल म्हणाले आता लहान मशीन आली पाहिजे, ऊस तोडणीची लहान मशीन आली पाहिजे. बीड भागातल्या नव्या पिढी आता ऊस तोडायला तयार नसले म्हणाले. खरी गोष्ट आहे. मग मुश्रीफ साहेब VSIला आम्ही दरवर्षी कोट्यवधी रुपये प्रत्येक कारखान्याच्या वतीने देतो. आपणच सगळी मंडळी त्या VSIचं साखर संघाचं नेतृत्व तिथे करता. मग त्या VSIच्या माध्यमातून त्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागामार्फत जर एखादं लहान मशीन ऊस तोडणीचं आपण काढलं असतं तर त्याही अडचणी दूर झाल्या असत्या. पण बिद्रीच्या निमित्तानं आता सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये अतिशय आदर्श अशा पद्धतीचा कारभार. मी असं म्हणणार नाही की माझ्या कारखान्यासारखं करू, मी असं म्हणणार नाही शाहू कारखान्यासारखं करू, पण ज्या महाराष्ट्रातल्या आदर्श अशा संस्था आहेत त्या प्रत्येक ठिकाणचा आदर्श घेऊन बिद्री सहकारी साखर कारखाना ही केवळ राज्यातली नव्हे तर देशातली अग्रगण्य संस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू एवढं अभिवचन या निमित्तानं देतो. निश्चितपणानं आपल्याला माहिती आहे की बोनसायचं एक झाड असतं, कुंडीतलं झाड, आणि ते कुंडीतलं झाड नुसतं डेरेदार पण त्याची मुळं मात्र कातरून ते मोठं कुंडीत केलं जातं. त्याच पद्धतीनं बिद्री करण्याचा प्रयत्न मुश्रीफ साहेब आणि केपी साहेब आपण केला. हे 70,000 सभासदांचा हा कारखाना नुसतं डेरेदार पण याची मुळं मात्र कातरण्याचं काम तुम्ही केले. पुढच्या काळामध्ये हा वटवृक्ष केवळ आमच्या त्या विभागालाच नव्हे तर या देशाला मार्गदर्शक ठरेल आणि तो वटवृक्ष ठरेल अशा पद्धतीचं काम आमच्या सर्वांच्या हातून घडेल एवढा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो. मोठ्या संख्येनं सर्व सभासद, सर्व कार्यकर्ते आम्हाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले आणि या निवडणुकीचा निकाल काय होणार आहे हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं दाखवून दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व उपस्थित राहिलेल्या सर्व सभासदांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद दादा. यानंतर उमेदवारांची ओळख करून देत आहेत मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय जयसिंगराव भोसले. दूधगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री आपलं राज्याचे शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे जे पॅनल आहे त्या पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित आहेत. त्या सर्वांची मी तुम्हाला ओळख करून देत आहे. उत्पादक सभासद गट क्रमांक 1 राधानगरी या कारखान्याचे व्हाईस चेअरमन कोराटे विठ्ठलराव शिवाजीराव. दुसरे राधानगरी तालुक्याचे मातबर नेते आणि या पॅनलला ज्याने मोठी ताकद दिली असे टाळ्यांच्या गदा आपण त्यांनी स्वागत करावं. पाटील आनंदराव यशवंत उर्फ येवाळ. यानंतर त्याचे 3 नंबर तिसरे उमेदवार आहेत सूर्यवंशी नंदकिशोर बापूसो. उत्पादक सभासद गट क्रमांक 2 राधानगरी पाटील एकनाथ राजाराम. पराटे अशोक मारुती व वारके युवराज आनंदराव. उत्पादक सभासद गट क्रमांक 3 कागल एक मातबर नेते यांनी बिद्रीचा बऱ्याच वर्षे त्यांचा अभ्यास आहे असे पाटील बाबासाहेब हिंदूराव. दुसरे उमेदवार आहेत पाटील संजय यशवंतराव आणि बोर्डाचे युवा नेते
माननीय फराटे बालाजी राजाराम, उत्पादक सभासद गट क्रमांक 4 कागल पाटील जयवंतराव राजाराम, गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व आमच्या पॅनलचे उमेदवार पाटील रणजितसिंह विश्वनाथराव व तिसरे उमेदवार आहेत सावंत चंद्रशेखर वसंतराव. उत्पादक सभासद गट क्रमांक 5 बुदरगड, एक राजकारणातले चाणक्य म्हटलं तर काय वावड राहणार नाही, आंबेडकर अर्जुन आनंदराव. दुसरे उमेदवार आहेत उगले दत्तात्रय महादेव. तिसरे उमेदवार आहेत देसाई मदनराव बाबूराव व चौथे उमेदवार एक सर्वसामान्य कार्यकर्ते पाटील नाथाजी तुकाराम. उत्पादक सभासद गट क्रमांक 6 देळेकर पांडुरंग गणपती, नांदेकर केरबा गोविंद व बेलेकर विलास कृष्णा. उत्पादक गट क्रमांक 7 करवीर चौगले सुमित नामदेव. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी बंदुगडे विजय रघुनाथ. महिला राखीव प्रतिनिधी या आमच्या मुरगुडगावच्या कन्या आहेत पाटील कावेरी नंदकुमार. दुसऱ्या महिला उमेदवार आहेत पाटील संपदा संदीप. अनुसूचित जाती जमाती व मार्केट कमिटीचे माजी संचालक भोपळे बाळकृष्ण ज्ञानदेव व विमुक्त जाती व भटक्या जमातीचे प्रतिनिधी आमच्या पॅनलमध्ये आहेत सनगर तानाजी महादेव. हे संपूर्ण असं आमचं तगडं पॅनल उभा केलेलं आपण. हे सर्व नेते मंडळी आपले आहेत. आता याचबरोबर सर्व सभासदांना एक विनंती करायची आहे की सगळ्यांनी जाणीवपूर्वक मतदान करण्याचं आहे की बघा अशा 11 चिठ्ठ्या आपल्याला येणार आहेत. 11 मतपत्रिका येणार आहे एका माणसाला, एका सभासदाला. तर आपण अत्यंत काळजीपूर्वक या सगळ्या मतपत्रिका आपण जिथे कपबशी आहे तिथे शिक्का मारायचा आहे. आता पहिल्यामध्ये 3 आपली कपबशी चिन्ह आहेत. त्याचा रंग आहे फिकट हिरवा, दुसरा आहे पांढरा. तिथे पण आपण 3 कपबशी चिन्ह आहेत, तिथे आपण शिक्का मारायचा आहे. तिसरा येणार आहे निळ्या कलरची मतपत्रिका येणार आहे, तिथे पण आपण 3 कपबशीवर शिक्के मारायचे आहेत. चौथी फिकट खाकी रंगाचा येणार आहे चौथी मतपत्रिका, तिथे पण आपण 3 कपबशीवर शिक्का मारायचे आहेत. आता हे पिवळी मतपत्रिका जी आहे तिथे 4 उमेदवार आहेत आणि 4 इथे कपबशीची चिन्ह आहेत. सभासदांनी सगळं ध्यानात ठेवावं आणि 4ही कपबशीच्या चिन्हावर आपण शिक्का मारावा. त्यानंतरची मतपत्रिका आहे पांढरी, तिथं पण 3 कपबशीची चिन्ह येणार आहेत आणि या 3ही कपबशीच्या चिन्हावर आपण शिक्का मारायचा आहे. त्यानंतर फक्त एकच कपबशी चिन्ह येईल, फिकट दगडी कलरची पत्रिका आहे, त्याच्यावर आपण कपबशीच्या चिन्हावर शिक्का मारायचा आहे. त्यानंतर महिलांमध्ये आपली गुलाबी पत्रिका येईल, त्यामध्ये 2 आपल्या उमेदवार आहेत, आपण 2 आपल्या त्या कपबशीच्या चिन्हावर शिक्का मारायचा आहे. त्यानंतर इतर मागास प्रतिनिधीमध्ये पिवळी पत्रिका येईल, त्यामध्ये आपण कपबशी चिन्हावर एकाच कपबशी चिन्हावर शिक्का मारायचा आहे. नंतर अनुसूचित जाती जमाती हा गडद निळा कलरची पत्रिका आहे, त्याच्यावर आपण कपबशी चिन्हावर शिक्का मारायचा आहे. आणि लास्टला शेवटला हिरव्या कलरची पत्रिका आहे, तिथं पण आपलं कपबशी चिन्ह एकच आहे, त्याच्यावर आपण शिक्का मारायचा आहे. सभासद बंधूंनी एवढं ध्यानात ठेवा की आपण 25 शिक्के मारायचे आहेत. सगळी पानं आपण उलटून फक्त कपबशी जिथं दिसेल तिथे शिक्के मारायचे आहेत. एवढीच आपण काळजी दक्षता घ्यावी एवढी मी विनंती करतो. धन्यवाद भोसले साहेब. कपबशी हे चिन्ह बघून 25 ठिकाणी आपण शिक्का उमटवायचा आहे आणि या विजयी उमेदवारांचा परिचय करून दिला भोसले साहेब यांनी. धन्यवाद. यानंतर भुदरगड राधानगरीची मुलुक मैदान तोफ आदरणीय आमदार प्रकाश आंबेडकर साहेब. हे दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड पेटली या निमित्तानं राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचार सभेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, या कार्यक्रमाचे
या सभेचे निमंत्रण आम्हा सर्वांचेच नेते, या जिल्ह्याचे लोकलाडके खासदार आदरणीय संजयदादा मंडलिक साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या प्रचार सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे राज्यसभेचे खासदार, आपल्या सर्वांचे दुसरे प्रमुख नेते आदरणीय धनंजय उर्फ मुन्ना माडिक साहेब, ज्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीनंतर निश्चितपणानं बिद्री कारखान्याच्या परिवर्तनामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा सभासद निश्चय करतात, ते आपल्या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय विक्रमसिंह राजे घाडगे साहेबांचे चिरंजीव आदरणीय समरजित सिंह राजे घाडगे साहेब आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या पॅनेलचे प्रमुख आदरणीय एवाय पाटील साहेब, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय विठ्ठलरावजी थोराटे साहेब, अनेक वर्ष या सगळ्या राजकारण समाजकारणामध्ये मुरगुड जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आदरणीय रणजितदादा पाटील साहेब, बिद्री साखर कारखाना म्हटलं की ज्यांचं नाव नेहमी त्याच्याबरोबरच कारखान्याबरोबर येते ते दुसरे या तालुक्याचे प्रमुख नेते आदरणीय बाबासाहेब इंद्रराव पाटील साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी आमदार आदरणीय अमल महाडिक साहेब, सन्माननीय भूषणदादा पाटील, आरडी पाटील साहेब, सन्माननीय अविनाश पाटील साहेब, सतीश पाटील साहेब, अरुणरावजी जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय उमेदवार, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, या विराट अशा सभेसाठी उपस्थित असणारे तमाम मुरगुड परिसरातील सर्व उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मी नेहमी तक्रार करायचो आदरणीय संजय दादांकडे की आम्हा सगळ्यांच्या अंगात बिद्री येते, पण कागलवाल्यांच्या अंगात काय बिद्री येत नव्हती. पण आज मात्र त्या सगळ्याच प्रश्न सुटला. बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि त्या सगळ्या निवडणुकीमध्ये एका बाजूला लय भारीची टिमकी वाजवणारे चेअरमन साहेब होते आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय जाधव गुरुजींच्या नेतृत्वाखाली या सगळ्याचा पर्दाफाश करून वस्तुस्थिती आणि वास्तविकता दाखवता ज्या पद्धतीने या चेअरमन साहेबांनी आम्हा सगळ्यांची आर्थिक लूट केली, या कारखान्याची लूट केली आणि फक्त आपलं घर भरलं, या सगळ्याचा हिशोब ज्यावेळेला मी मांडायला लागलो, तो हिशोब मांडता लोकांच्या मनामध्ये पहिल्यांदा प्रश्न पडला, आमदार प्रकाश आंबेडकरचं डोकं फिरलंय का? एवढं सगळं चांगलं चाललंय आणि मुद्दाम राजकारणासाठी चांगल्या कारखान्याचं नुकसान करतोय काय? आणि मग नंतर ज्या वेळेला आम्ही सगळ्या एकापेक्षा एक सगळ्या ज्या वस्तुस्थिती मांडायला लागलो, त्यानंतर मात्र आज ते सभासद प्रत्येक वेळा विचारायला लागले की FRP पेक्षा पैसे जे ओजनचे आम्हाला मिळतात ते पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. मोलॅसिसची खरेदी विक्री जी होते ती पलीकडच्या मुस्लिम कारखान्यालाच का होते? पलीकडच्या बाजूला चिठ्ठ्यांचा जो काही सगळा सावळा गोंधळ होतोय, चिठ्ठ्यांच्या माध्यमातून 200 चिठ्ठ्या मुलांना, 200 चिठ्ठ्यांचे पगार मुलांना आणि 250 चिठ्ठ्यांचे पगार शिपेकर कुठल्या घरात घेऊन जातात, या सगळ्याचा उलगडा जेव्हा आम्ही करायला लागलो त्यावेळेला मात्र सभासद पेटून उठला. परिवर्तन झालंच पाहिजे, खोडवं काढाने लावण करा, अशी पूर्वीची म्हण 2005 ला झाली होती, की ज्याचा उल्लेख आदरणीय एवाय पाटील साहेबांनी केला की निडवं काढा आणि लावण करा असं म्हणण्याची वेळ आली. या कागल तालुक्याला एक इतिहास आहे. या कागल तालुक्याच्या राजकारणाची एक वेगळी प्रथा आणि परंपरा आहे. त्या सगळ्यातला महत्वाचा भाग म्हणजे बिद्री सहकारी साखर कारखाना. आमची तक्रार आहे राजेसाहेब तुमच्यावरती, आमची तक्रार आहे आदरणीय संजय दादांच्या वरती, आमची तक्रार आहे सन्माननीय मुश्रीफ साहेबांच्या वरती, संजय बाबांच्या वरती सुद्धा. तुमचे कारखाने झाल्यामुळे बिद्रीला तुम्ही सगळेजण जरा दुर्लक्षितच करावे. पूर्वीच्या काळात राजेसाहेब मंडलिक साहेब असताना या बिद्री कारखान्यावरती 4 तालुक्याचं राजकारण व्हायचं. नवीन राजकारणाची समीकरण व्हायची, वेगवेगळ्या पद्धतीचे राजकीय संदर्भ सुद्धा बदलायचे, ते सगळेच्या सगळे फक्त बिद्री कारखान्यावरती बदलायचे. आता परत 2005 ची पुनरावृत्ती करण्यासाठी आदरणीय संजय दादा मंडलिक साहेब आणि आदरणीय राजे साहेबांचे चिरंजीव समरजित सिंह राजे घाडगे साहेबांनी जो काही निर्णय घेतला, त्यामुळे निश्चितपणानं बिद्री मधलं परिवर्तन अटळ आहे. लोकांच्या मनातलं नवीन परिवर्तनाचं पॅनेल येणार आहे, तर त्याबरोबर जे काही राजकारण समाजकारण घडणार आहे ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. लय भारीची टिमकी वाजवून ज्या पद्धतीच्या भ्रष्टाचाराचा अतिरेक केला, कोजन मधला 96 कोटीचा फायदा, दरवर्षी 20 कोटी, 25 कोटी, 15 कोटी, 16 कोटी फायदा होतोय. त्या सगळ्याच्या सगळ्या फायद्या इतकाच तंतोतंत पलीकडच्या बाजूला तोटा होतोय कारखान्याला. म्हणजे रक्कम सुद्धा बदलत नाही. एखादी चांगली डेअरी चालली तर 2 लाख, 3 लाख, 4 लाखाचा फायदा होतोय, परंतु 400-450 कोटीचा टर्नओव्हर केल्यानंतर सुद्धा
कारखान्याला फक्त 2 लाख रुपयाचा नफा होतो. ह्या सगळ्या गोष्टींची वस्तुस्थिती बघितल्यानंतर एक फॅब्रिकेटेड बॅलन्स शीट ज्याला म्हणू आपण, एक चुकीच्या पद्धतीनं जो नफा लोकांना द्यायला पाहिजे तो मिरवण्याचं काम जे महापाप या चेअरमन साहेबांनी केलंय त्याचं उत्तर उद्याच्या 3 तारखेला आपण सगळ्यांना दिले. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, खरं म्हणजे आमचं सगळ्यांचा भाग्य असं म्हणायला पाहिजे. तत्कालीन काळामध्ये प्रशासक अरुण काकडे होते आणि अरुण काकडेंच्या बरोबर जे 3 प्रशासक होते ते सगळेच्या सगळे आमच्या पॅनेलचे उमेदवार आहेत. मला खूप अभिमान वाटतोय. इथं असणारे रणजित दादा असतील, इथं असणारे विठ्ठलरावजी कोराडे साहेब असतील आणि इथं असणारे आमचे नाथाजीराव पाटील असतील, हे तिघही त्या ज्या प्रशासकाने जो काही दर दिला त्यावेळेला होतं. काय झालं होतं? 4.5 लाख क्रशिंग झालं. 4.5 लाखाच्या क्रशिंगला त्यावेळेला तत्कालीन काळामधल्या प्रशासकीय मंडळानं एका बाजूला टना पाठीमागे FRP प्लस 305 रुपये दिले होते, दुसऱ्या बाजूला कामगारांचा पगार सोडून सुद्धा 5,000 रुपये एक्स्ट्रा बोनस दिला होता. 5,000 रुपयाचा बोनस दिल्यानंतर सुद्धा तोडणी ओढणीचे सगळे पैसे दिले होते आणि त्याच्याही पलीकडचा मुद्दा आणखीन असा होता की त्या तोडणी ओढणीमध्ये आणखीन 31 रुपये राहिले होते, शिल्लक राहिले होते. ते शिल्लक राहिलेले पैसे सुद्धा FRP प्लस 305 नंतर आणखीन वाढवून दिले होते. याला म्हणायचं लई भारी कारभार, याला म्हणायचं लई भारी कारभार. काल सुद्धा अजितदादा पवार साहेबांनी टना पाठीमागे 500 रुपये वाढवून दिले. कशामुळे दिले? बाय प्रॉडक्टचा फायदा फक्त सभासदांना दिला पाहिजे, हा जो काही एकूण नियम आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा या साखर कारखानदारीमधल्या सगळ्यात अभ्यास नेतृत्व म्हणून राज्यात आणि देशात गणलं जातंय. त्यांनी सुद्धा सातत्यानं सांगितलंय की अलीकडच्या काळामध्ये साखरेबरोबर इतर सगळे जे बाय प्रॉडक्ट्स कारखान्याचे आहेत त्याच्यावरती सुद्धा ह्या सगळ्याचा हिस्सा आहे. आमचे जाधव गुरुजी आम्हा सगळ्यांना नेहमी मार्गदर्शन करायचे आणि त्यावेळेला RSFचं सूत्र आम्ही बघितलं आणि त्या RSFच्या सूत्रामधलं सुद्धा आमच्या लक्षात यायला लागलं की बेदरी कारखान्यानं प्रचंड फसवणूक आम्हा सगळ्यांची केली. कुठं फसवणूक केली? मालोजीराजे रोड ट्रान्सपोर्ट नावाची इंदापूरची कंपनी आहे, 4 कोटी रुपये त्यांनी दाखवले. त्या 4 कोटी रुपयाचा खर्चाला आजपर्यंत ती कंपनी कुठे माहित नाही. संचालकांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजेत, परंतु कालपर्यंत त्याच्यावरती कारवाई होत नव्हती. एक बोगस कंपनी काढून 4 कोटी रुपये लुटले. 4 कोटी नंतर आजपर्यंत किमान 8 कोटी रुपये त्याच्यावरती व्याज पडलंय, पण त्याच्यावरती काहीच काम झालं नाही. कालपर्यंत सुद्धा 2 ते 3 जाहिराती दिल्या गेल्या, आपण सगळ्यांनी बघितल्या असतील. एक जाहिरात आली मानधनधारक कुस्त्या, बिद्रीच्या प्रगती, बिद्रीचे एकूण सगळं प्रगती आणि KP पाटील भारी अशीची काही जाहिरात होती. त्या जाहिरातीतला एक मुद्दा होता मानधनधारक कुस्त्या बिद्रीने चालू केली. आमच्या सगळ्या व्यासपीठावरचे बरेचसे लोक सुद्धा तलाठी साहेब आपण गेलो असेल, बिद्री कारखान्याच्या दारात सगळ्या पैलवानांना उपोषणाला बसावं लागलं होतं. आम्ही सगळेजण सुद्धा गेलो. त्यांचा आग्रह होता की आम्ही MD ला बोलावं. आम्ही म्हटलं की आम्ही MD ला बोललो तर तो चालू करणार नाही. 9 वर्ष, 10 वर्ष, 11 वर्ष एका बाजूला सत्ता आल्यानंतर ज्या पद्धतीने मानधनधारक कुस्त्यांचा काम चालू करायला पाहिजे होता, एकूण सगळा कार्यक्रम सुरू करायला पाहिजे होता, काही केलं नाही. पण निवडणूक आली की दर वाढवून देतोय, निवडणूक आली की कुस्ती चालू होते, निवडणूक आली की ऊस विकास कार्यक्रम सुद्धा सुरू होतो. अनेक सभांमधून ज्यावेळेला राजे सबरजितसिंग गाडगे साहेब आता आम्हाला सांगतायत, साहेब आम्ही सुद्धा आमच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी तेच करतो. मी एका बाजूला विधानसभेत काम करत असताना आमदार म्हणून काम करतोय, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं एकरी उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून 60 एकरी 60 टनाचा प्रोग्राम आम्ही घेतला आणि त्या पद्धतीने आम्ही काम चालू केलं. अनेक शेतकऱ्यांना BSI ला पाठवलं, अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्रात असेल, लखनौच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये असेल. आता तरी मी आत्मामधल्या प्रोग्राममधून साधारणतः 3,300 शेतकऱ्यांना वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी समजून घेऊन त्या सगळ्या शेतकऱ्यांनी अधिक प्रगत व्हावं आणि आर्थिक एकरी उत्पन्न वाढवावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही आमदार आहोत, आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही करतोय, हे आमचं कर्तव्य आहे. पण त्याच्याही पेक्षा ज्यांचा सगळ्याच्या सगळा व्यवसायच ऊसावरती अवलंबून आहे त्यांची जबाबदारी अधिक आहे. त्यांनी हे काम अधिक चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. पण यातलं कुठलंच आजपर्यंत केलं नाही. फक्त निवडणूक आल्यानंतर मात्र आदरणीय EY पाटील साहेबांनी सांगितलं तसं शेवटच्या दिवशी संजीव मानेला बोलवायचं, 10 मिनिटं संजीव मानेंचं मार्गदर्शन आणि त्याच्यापेक्षा 1.5 तास नंतर मात्र KP साहेबांचं लय भारी मार्गदर्शन, याच्यामध्येच ऊस विकास कार्यक्रम गेला. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींच्यामुळं ज्या पद्धतीने चुकीचं काम केलं गेलं त्या सगळ्या कामाच्या बाबतीमध्ये आम्ही टेस्ट ऑडिटची मागणी केली. टेस्ट ऑडिटच्या मागणीनंतर मात्र सगळेच्या सगळे हतबल झाले, अतिशय योग्य अयोग्य पद्धतीच्या भूमिका घ्यायला लागले. काही लोकांना वाटलं की कारखानदारीमध्ये आम्ही सगळे अडथळे आणतोय काय, आमच्या हिश्श्याचं आमच्या कामाचे पैसे द्यायला सुद्धा तुम्हाला जर जमत नसतील तर त्याचा हिशोब मागितल्याशिवाय एक सभासद म्हणून एका कामगाराचा मुलगा म्हणून ती आमची जबाबदारी आहे. तेच ज्यावेळेला आम्ही करायला गेलो तेव्हा बघता माहोल तयार झाला. आपण सगळेजण ताकदीने शक्तीनं हे परिवर्तन करायसाठी निघालोय.
हे परिवर्तन निश्चितपणाने होणार आहे. टेस्ट ऑडिटच्या माध्यमातून या सगळ्याची कारवाई होणार आहे. मोलॅसिस फक्त मुश्रीफांच्याच कारखान्याला का जातंय याचा हिशोब सुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे. माझं फक्त त्यांना एकच विनंती होती. सातत्यानं आम्ही जाधव गुरुजींच्या माध्यमातून त्यांना सांगत होतो. काय सांगत होतो? आमचे 3 मुद्दे आहेत. त्या 3 प्रश्नांची उत्तरं द्या. त्यांचा फक्त एकच मुद्दा असायचा, 50 खोके एकदम ओके. माझी जागा जाहीरपणे नाव नाही. अहो 50 म्हणा, 500 खोके एकदम ओके म्हणा, पण या 3 प्रश्नांची उत्तर द्या. कारण बिद्री कारखान्याची निवडणूक या 3 मुद्द्यांच्या मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कारखान्याच्या सभासदांची लूट केली, चिठ्ठीवरच्या पोरांचा हाल केलं, सगळ्या ऊस तोडणी कार्यक्रमाच्या निमित्तानं, सगळ्या ऊस विकास कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रचंड लोकांना त्रास दिला. माझी तुमच्या ग्रामदेवता अंबाबाईच्या चरणी आणि तुमच्या सगळ्यांना शपथ आहे या मुरगुडातल्या सगळ्या लोकांना. कारण मी ज्या वेळेला फिरलो तेव्हा दादा लोक एवढंच म्हणतात, अख्ख्या मुरगुडमध्ये एकच विषय, तोडणी कार्यक्रमानं बिद्री लोकच्या सगळ्या सभासदांना हैराण करून सोडले. अरे मग कुणासाठी चालला कार्यक्रम? ऊस लय भारी दर, हे सगळं कुणासाठी चाललंय? जर तुमचा ऊसच आमचा तुम्ही घेत नसाल तर तुम्ही किती प्रचंड अशा पद्धतीचा त्रास आमच्या सभासदांना दिलाय. त्या सगळ्याचा हिशोब अंबाबाईच्या साक्षीने शपथ घेऊन आपण उद्याच्या 3 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हिशोब करूया, परिवर्तन करूया, अशा पद्धतीची विनंती करतो. हे परिवर्तन करत असताना व्यासपीठ बघितल्यानंतर मला नाथाजीराव कधी कधी गंमत होतो. 5 वर्षांपूर्वी जीवाचा आकार करून आदरणीय संजय दादांच्या नेतृत्वाखाली पॅनल केलं. हे CY पाटील साहेब आणि हे CY पाटील साहेब, आम्ही 600-700 मला वाटतं 6 ते 700 घेऊन दादा आम्ही पलीकडच्या बाजूला बसलो होतो. आदरणीय दिनकरजी दादा होते, आदरणीय सगळीच मंडळी होती. पलीकडच्या बाजूला रेस्ट हाऊस होती. आमची पत्रकार परिषद घ्यायची होती. 9-10 वाजता सगळे दौरे बंद करून आम्ही आलो. आणि काका तोपर्यंत मला वाटते संजय बाबा गाडी घेत बसले. बाबा म्हटले, अहो पलीकडे कुठली पत्रकार परिषद चालू आहे? मी म्हटलं कसली पत्रकार परिषद? अहो मला वाटलं तिकडे असेल म्हणून मी तिकडे निघत होतो. बघतो तर पलीकडे आदरणीय त्यांची वाई पावले सुरेश रावजी हळवणकर साहेबांनी चंद्रकांत दादांची शिष्टाई केली. आणि बघता बघता आमची निवडणूक जिंकत आलो होतो. पण पलीकडच्या बाजूला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा झाला त्यामुळे तिकडच्या बाजूला आज व्यासपीठ बघा. आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली एका बाजूला मुन्ना माडिक साहेब, दुसऱ्या बाजूला समरजित गाडगे साहेब, तिसऱ्या बाजूला आदरणीय अमल माडिक साहेब आणि नाथाजी यांच्या बरोबर असे अनेक लोक या भारतीय जनता पक्षाचे सगळेच्या सगळे व्यासपीठाबरोबर नाही प्रचंड मेहनत घेऊन काम करतायत. AY पाटील साहेब तर आमच्याबरोबर नव्हतेच. AY पाटील साहेब ज्या पद्धतीने आले त्यामुळे राधानगरीमध्ये ज्या पद्धतीचा प्रचंड अशा पद्धतीची सुनामी लाट आलेली आहे, त्या सगळ्यांमुळे परिवर्तनामधला अत्यंत महत्वपूर्ण टप्पा. आम्ही सगळेजण आदरणीय संजय दादांच्या नेतृत्वाखाली लढलो त्यावेळेला 1000, 1500, 1200, 2000चा फरक होता. सुनील चौगुले साहेबांचा 700 आणि नांदेकर साहेब 700च्या फरकावर होतो. 2000च्या आसपास सगळं पॅनेल आमचं गेलं. आज व्यासपीठ बघितल्यानंतर निश्चितपणे 2000च्या प्लस 12,000 आम्ही पुढे आहोत आणि सभासदांचा विश्वास आमच्या बरोबर आहे. त्यामुळे निश्चितपणे हे निवडणुकीतलं परिवर्तन आपण सगळेजण करणार आहोत. त्या सगळ्या परिवर्तनासाठी आदरणीय चंद्रकांत दादांसारखा अत्यंत जबाबदार माणूस सुद्धा प्रत्येक सभासदांपर्यंत, प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला सुद्धा विश्वासात घेऊन त्यांच्याबरोबर सांगतायत. छोट्या मोठ्या घरात आमच्यासारख्या आमदारला सुद्धा वाटतं याच्यावर कशाला जायचं, पण दादांचं तसं नाही. चला अरे आपला मुद्दा समजून सांगायचा, आपला कार्यकर्ता आहे, आपला मित्र आहे ना, त्या सगळ्यांकडे जायचं. ही जी भूमिका ते घेत आहेत त्या सगळ्या भूमिकेमुळे आमच्या सगळ्यांच्या एकूण परिवर्तनाच्या कामामधलं प्रचंड मोठं काम होतंय. लोकांचा विश्वास वाढतोय. जेवढा चंद्रकांत दादांसारखा माणूस आमच्या पाठीमागे आहे तेवढा हिमालयासारखी ताकद आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. त्याचा विश्वास सगळ्या सभासदांना वाटतोय. आणि दादा मी आपल्या साक्षीने सांगतो, इथे असणारे मुन्ना माडिक साहेब आणि पलीकडच्या बाजूला बसलेले समरजित सिंग राजे घाडगे साहेब, आमचं निवडणुकीतलं सगळ्याच्या सगळं प्रचार काम हे आरोप प्रत्यारोपाचं नाही. कारखानदारीमध्ये काय करावं असं उत्कृष्ट अशा पद्धतीचं उदाहरण. कारखानदारीत कशा पद्धतीने पुढे जावं, अर्थकारण कारखानदारीतलं कसं समृद्ध करावं अशी जी काही भाषणं आहेत ते बघितलं तर अनेक लोक आदरणीय मुन्ना माडिक साहेबांचे आणि समरजित सिंग गाडगे साहेबांचे फॅन झाले. मला वाटतं अलीकडच्या काळात या फॅन फॉलोअर त्यांचं वाढलं असेल एवढं चांगलं काम. बिद्रीच्या परिवर्तनातून निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचं अर्थकारण करणारे नवीन राजकारणी सुद्धा आपल्या सगळ्यांना दिसणार आहेत. हे दादा तुमच्यामुळे आम्हाला मिळालं. आता आमच्या दादाचं कौतुक होतं. आमच्या दादांच्या अंगात बिद्रीच येत नव्हती. मला कधी कधी राग यायचा. अहो आम्ही मंडलिक साहेबांचे कार्यकर्ते, आम्हाला सगळ्यांना वाटायचं की आम्ही मंडलिक साहेबांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. तेव्हा आम्हाला सगळ्यांना वाटायचं काय वाटलं ते होते पण लढायचं. पण दादा जरा म्हणायचे अरे बघ जरा विरोध करतोस काय तुम्हाला म्हणायचं. दादा पलीकडच्या वेळेला ज्या पद्धतीनं लोक आपल्याला मंडलिक नाही मांडलिक करायला निघाले, तुम्ही फक्त शेड्डू मारा, अख्खा जिल्हा तुमच्या बरोबर एवढं तुम्हाला सांगतो. तुमच्या बरोबर जिल्हा आहे.
बिर्ला बँकेच्या निवडणुकीत तुम्ही चुनूक दाखवली. फक्त एक अदानीने अंबानीला ज्या पद्धतीने सल्ला दिला, बघता बघता टोपी कुणाला बसली, अख्खी निवडणूक संपेपर्यंत कळालं नव्हतं. आता सुद्धा तीच परिस्थिती आहे. फक्त तुम्ही नेतृत्व करा, लोक तुमच्या बरोबर आहेत. आता या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून परिवर्तन आढळलं आहे. आपण सगळ्यांनी ताकदीनं शक्तीनं प्रत्येक माणसापर्यंत पोहोचून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं निर्धार करून उद्याची निवडणूक कप बशी आणि कप बशी 1 ते 25 कप बशी अशा पद्धतीचा निर्धार करून सगळ्या मुरगुडकरांच्या पासून जयशिवरावजी भोसले साहेब, तुमचं राजकारण जमादारांचं कौतुक कुणाकुणाचं करावं, शब्द अपुरे पडतात. कारण आमचा पॅनलमध्ये उमेदवारच चौगले साहेब नाही, पण तरी सुद्धा या मुरगुडात मध्ये कमी पडणार नाही अशा पद्धतीचा विश्वास ज्यावेळी नामदारजी मेटके साहेब आपण देताय, तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते की ही मंडलिक साहेबांचीच येणार. त्यामुळे आपण सगळ्यांनी गावागावातल्या प्रत्येक माणसाला सभासदाला अत्यंत चांगल्या पद्धतीने पटवून देऊन ही निवडणूक यशस्वी करण्याचा निर्धार करूया आणि 3 तारखेला या चौकात विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहूया एवढी विनंती करतो आणि माझं मला थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.